बोला शिवराम पाटीलजी. आदरणीय महापौर महोदया, माननीय आयुक्त, माननीय उपमहापौर, सभागृहातील माझे सर्व सहकारी सदस्य, मगाशी विषय क्रमांक 14 ह्या विषयावर जवळपास 1 ते 1.5 तास चर्चा या ठिकाणी झाली. विषय क्रमांक 14ला जे लुटारू होते तेच लुटारू ह्या कामांमध्ये आहेत. कारण त्या लोकांनी मागे जवळपास 7 कोटीचं बिल कुठल्याही प्रकारचं काम न करता उचललं गेलं आणि त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतल्यानंतर ते कोर्टात गेले आणि कोर्टाच्या माध्यमातून सर्व पैसे त्यांनी मिळवले गेले. गेल्या 2-3 वर्षापासून ही जी मंडळी आहे, ह्या मंडळींनी नव्या मुंबईतील 10 ठेके अगदी अतिशय चाणक्यपणे त्यांनी एकमेकाला सपोर्ट करून सेटिंग करून हे ठेके त्यांनी या ठिकाणी मिळवलेले होते. 2020 साली ह्यामध्ये जो रेट आहे हा त्यावेळेला मजूर आणि लाल माती हा 13 रुपये 49 पैसे होता. त्यानंतर पाळापाचोळा उचलण्यासाठी 3 रुपये 59 पैसे म्हणजे 17 रुपये रेट होता. 17 रुपये रेटनी नव्या मुंबईमधील ठेकेदार अतिशय उत्कृष्ट अशी काम करत होती. खूप ठिकाणी चांगली उद्यानं होती, कुठेतरी फुलं फुललेली असायची, फुलपाखरं खुळलेली असायची, अतिशय सुस्थितीत उद्यानं होती. परंतु 2022-23ला इथले सर्व नव्या मुंबईतील ठेकेदार हटवले गेले आणि त्या ठिकाणी कुणी बांद्र्याचा ठेकेदार आहे बघा, NK शहा एंटरप्राइजेस बांद्रा, DB इन्फॉटेक बोरिवली, एस्थेटिक लँडस्केपिंग अंधेरी, बालाजी एंटरप्राइजेस अंधेरी, हर्षिल एंटरप्राइजेस वांद्रे, त्यानंतर RS कन्स्ट्रक्शन बोरिवली. म्हणजे एकही ठेकेदार नव्या मुंबईतला त्या ठिकाणी राहायला गेलेला नाही. 17 रुपयामध्ये जो नव्या मुंबईचा नागरिक ठेकेदार काम करायचं, ह्या लोकांनी प्रशासनाच्या माध्यमातून तो बेसिक रेट 27 रुपये 50 पैसे केला. म्हणजे 10 रुपयाचा फरक आला. हे फक्त 10 रुपये नाहीत, 15 लाख स्क्वेअर मीटर उद्यान आहेत. 15 लाख स्क्वेअर मीटर. 27 रुपये 50 पैसे बेसिक रेट केल्यानंतर ह्या ठेकेदारांनी प्रशासनाच्या माध्यमातून तो रेट 32 रुपये केला. पुन्हा येथे 4.5 रुपयाची जंपिंग खाल्ली. 4.5 आणि 10 रुपये 14.5 रुपये. 17 रुपयामध्ये माझा नव्या मुंबईचा ठेकेदार 2 पैसे कमवत होता, तो रेट 32 रुपये केला गेला. म्हणजे किमान 15 लाख स्क्वेअर मीटरला जर आपण 15 रुपयाने जर केलं तर महिन्याला 2.25 कोटी रुपये ते लोक लूट करत होते. आणि आम्ही उघड्या डोळ्यांनी बघत होतो. त्याच्यामध्ये कोणी लागून घेऊ नये. त्यांनी लाल माती खाऊन टाकली, गोंडस असं गवत खाऊन टाकलं, सर्व उद्यानं अगदी भसाट करून टाकली. आज तुम्ही विद्यानांची अवस्था या ठिकाणी पाहताय. त्या लोकांनी जवळपास, मी मॅडम बरोबर बोललो होतो की मॅडम
पूर्वीचा रेट असा होता आणि आत्ताचा रेट असा आहे. आता ह्याच्यामध्ये कोण गार्डनमधली माती खात होतं मला माहीत नाही. आणि त्यामुळं आत्ता तरी त्या लोकांनी ही सेटिंग करण्यासाठी एका यंत्राची, ज्याला आर्बोरिस्ट रेसिटोग्राफ मशिनरी करारनामा, हे कुणालाच माहिती नाही. ज्या वेळेला प्री मिटिंगच्या वेळेला ही प्री मिटिंग झाली त्यावेळेला हा आर्बोरिस्टचा मुद्दा टाकला गेला. टेंडरमध्ये कुठेही नव्हता. मॅडम आपल्याशी मी बोललो होतो. बरं, आर्बोरिस्टा एका ठेकेदाराने एक आर्बोरिस्ट आणायला हवा होता, परंतु ह्या लोकांनी संगनमतानं, कारण प्रशासन त्याच्यामध्ये सामील होतं, एका आर्बोरिस्टला 10 ठिकाणी फिरवलं गेलं. त्याचा महिन्याचा चार्ज होता 75,000 रुपये. मॅडमच्या लक्षात आल्यानंतर गेल्या 60 महिन्यापूर्वीच मॅडमनी त्या आर्बोरिस्टवाल्यांना धक्का दिला आणि तो त्यांच्या पेमेंटमधून कापला गेला. 60,000 रुपये कापले गेले मॅडम, बरोबर. तरी ते ठेकेदार म्हणतात आम्ही तर प्रॉफिटमध्ये आहोत. 75 मधून 60 गेले, 15,000 तर आम्हाला मिळतात. म्हणजे ह्या लोकांचा जो लुटीचा धंदा आहे ते हे लुटारू. माझी सभागृहाला या ठिकाणी विनंती राहील, आत्ताच आपण मगाशी सभागृहामध्ये निर्णय घेतला की नव्या मुंबईमधील तरुणांना, नव्या मुंबईतील ठेकेदारांना, नव्या मुंबईतील तरुणांना नोकरीमध्ये प्राधान्य मिळावं म्हणून सर्व महाराष्ट्रातल्या परीक्षा कॅन्सल करून फक्त नव्या मुंबईचे ठिकाणी परीक्षा घेतल्या पाहिजे, अशा प्रकारचा प्रस्ताव घेतला. मी तुमचं अभिनंदन करतो. तशाच धर्तीवर हे कोणी बांद्र्याचे आहेत, हे कोणी अंधेरीचे आहेत, ह्या लोकांना ही येणारी जी कामं आहेत ही नव्या मुंबईतीलच लोकांना द्यावीत, असं माझी या ठिकाणी सभागृहाला विनंती राहील. की 10 ठेकेदार आहेत, कारण आर्बोरिस्ट हा नव्या मुंबईतला एकाही माणसाकडे आर्बोरिस्ट नाही आहे. आणि अशा पद्धतीनं हा जो काम आहे, प्रशासन म्हणतो एका ठेकेदाराला 2 कामं द्यायची नाहीत, पण ह्याच्यामध्ये एकेका ठेकेदाराला 2-2 कामं दिलेली आहेत. म्हणजे प्रशासन नेमकं काय करतं? अशा पद्धतीनं आपण हा जो प्रस्ताव आहे, या प्रस्तावाला 2 वर्षात किमान 25 कोटीची लूट ह्या लोकांनी केलेली आहे. माननीय आयुक्त साहेब, आपण या ठिकाणी नाही आहेत पण ऐकत असतील. जर का आपल्याला महापालिकेचं हित जपायचं होतं तर माननीय आयुक्तांना दिलेला कुठलाही ठेका जर त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होत असेल किंवा त्याच्यामध्ये आयुक्तांना जर संशय आला, तो ठेका रद्द करण्याचा अधिकार हा माननीय आयुक्तांना आहे. मग 2 वर्ष आयुक्त कोणाची वाट पाहत होते? 25 कोटीची लूट होईपर्यंत आयुक्त साहेबांनी हा निर्णय का घेतला नाही? दरम्यान आयुक्त साहेबांनी बऱ्याच ठिकाणी, काही ठिकाणी 1100 कोटीचं घनकचऱ्याची कामं प्रशासन काळामध्ये मंजूर करून टाकली. ठाणे बेलापूर रस्ता 200 कोटीचा मंजूर करून टाकलं. स्काडा, मगाशी आरोग्यावर आपण खूप बोलत होतो, 150 कोटीचा स्काडा मंजूर करून टाकला. म्हणजे ही मोठे मोठे कामं आयुक्तांनी पटापट सह्या करून केलंय. हे काय? सभागृहाने हा विचार करावा. ह्या ह्यांची प्रशासकीय मंजुरी वास्तविक पाहता महासभेत यायला हवी होती, परंतु तसं नाही. माननीय आयुक्तांनी हे असे कामं करत असताना आचारसंहिता काळात सुद्धा वित्तीय याच्यावर सह्या केलेल्या आहेत. वित्तीय मंजुरीवर आयुक्तांनी सह्या केलेल्या आहेत. ह्याचे दाखले माझ्याकडे पेपर सहित आहेत. म्हणून माननीय आयुक्त साहेब, माझं आव्हान आहे की ह्यामध्ये जी लूट झाली ती लूट आपल्याला कशा पद्धतीने थांबवता येईल. कारण
स्काडासारखा सभागृह नेते साहेब 150 कोटीचा स्काडा कधी कोणी पाहिलाय का? आपण म्हणतो पाणी दूषित येतो, त्यामध्ये फार मुंगेरीलाल की हसीन सपने दाखवलेले आहेत की डायसवर बसून सगळ्या नवी मुंबईचे वॉल खोलले जाणार आहेत. असे एक एक प्रस्ताव या ठिकाणी केलेले आहेत. घनकचऱ्याचा दुपटीने प्रस्ताव दिलेला आहे. करोडो रुपये आपले गेलेले आहेत, करोडो रुपये घनकचऱ्यामध्ये. आणि डेफिनेटली महापौर महोदय, आपण 4.5 वर्ष इथे आहोत. या सर्व प्रस्तावांची चिरफाड या सभागृहात आम्ही करू. आणि म्हणून मांडे आयुक्त साहेब या डायसवर बसलात, आपल्याला याचा पूर्ण अभ्यास आहे. म्हणून आपण या प्रस्तावाची काळजी व्यवस्थितरित्या घ्यावी अशी मी माझ्या वतीनं विनंती करतो. आणि महापौर महोदया, आपण मला बोलायला संधी दिलीत त्याबद्दल मी आपलं आभार व्यक्त करतो. सन्माननीय सदस्य